विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय शेखरजी निकम, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, आमचे एमआयडीसीचे अधिकारी, विशेषतः या कार्यक्रमाला उपस्थित असलेले टाटा टेक्नॉलॉजीचे डायरेक्टर अनिल किलापुरे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं रत्नागिरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि मनपूर्वक स्वागत करत असताना दादा महायुती सरकारमधला आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा मंत्री म्हणून मी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतनजी टाटांना दिला. आणि रतनजी टाटांना हा पुरस्कार देत असताना ते कार्यक्रमाला येऊ शकत नव्हते, म्हणून तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींनी तो पुरस्कार त्यांच्या घरी येऊन प्रदान केला होता. आणि त्या पुरस्काराच्या अगोदर 8-10 दिवस आम्ही त्यांच्याशी भेटत होतो प्रीतमच्या माध्यमातून. आणि आम्ही त्यांना विनंती करत होतो की आपण स्किल डेव्हलपमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये काहीतरी करावं. आणि म्हणून 4 जिल्हे आम्ही रतन टाटा साहेबांना दिले होते, गडचिरोली, दुसरा पुणा, तिसरा रत्नागिरी आणि कल्याण डोंबिवली. आणि आम्ही विनंती केली होती की माझ्या महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्किल देण्यासाठी आपण स्किल सेंटर स्थापन करावे. उद्योगरत्न पुरस्कार झाला. उद्योगरत्न पुरस्कार झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ठीक आहे, आता उद्योगरत्न पुरस्कार संपलेला आहे, त्याच्यामुळे केलेली मागणी मान्य होईल की नाही हे प्रश्नचिन्ह आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असताना स्वतः चंद्रशेखरन साहेबांचा फोन आला. या ठिकाणी किलापुरे साहेब देखील बसलेले आहेत आणि पहिलं गडचिरोलीचं स्किल सेंटर मंजूर झालं 100% रतन टाटांच्या CSRमधनं. नक्षलवादी ज्या ठिकाणी जिल्हा आहे तिथे मुलांना बंदुका बाजूला ठेवून, नक्षलवादी प्रवृत्ती बाजूला ठेवून स्किल देण्याचं काम रतन टाटांनी गडचिरोलीमध्ये सुरू केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता पुढची 3 सेंटर कदाचित होणार नाही, कारण मी मागितले होते फक्त 50 कोटी रुपये आणि महाराष्ट्राला मिळाले 450 कोटी रुपये. त्या 450 कोटीमधलं रत्नागिरीचं हे स्किल सेंटर आहे. MIDCच्या माध्यमातून आम्ही 37 कोटी रुपये देतो आणि CSRमधनं आम्हाला 160 कोटी रुपये मिळाले. आणि म्हणून या कार्यक्रमाला फक्त टेक्निकल बेस असलेले विद्यार्थी आम्ही इथे बोलवलेले आहेत, कारण विद्यार्थ्यांना देखील कळलं पाहिजे. आज रत्नागिरीमध्ये शिकणारा विद्यार्थी हा कायमस्वरूपी मुंबईला नोकरी मिळेल, पुण्याला नोकरी मिळेल, परराज्यामध्ये नोकरी मिळेल आणि परदेशामध्ये नोकरी मिळेल या भावनेतनं शिकत असतो. पण भविष्यामध्ये रत्नागिरीतला विद्यार्थी हा रत्नागिरीतच शिकून त्याला नोकरी मिळेल यासाठी या स्किल सेंटरचा भविष्यामध्ये उपयोग होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 20,000 कोटीचा VIT सेमीकंडक्टर कारखाना हा रत्नागिरीमध्ये आलेला आहे आणि त्याच्यातनं जवळजवळ 20,000 मुलामुलींना रोजगार रत्नागिरीमध्ये मिळणार आहे. अंबानींचा धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर देखील रत्नागिरीमध्ये मंजूर झालेला आहे. त्याच्यातनं देखील 7-7.5 हजार विद्यार्थ्यांना किंवा मुलामुलींना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मला समाधान आहे, आम्हाला सगळ्यांनाच समाधान आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते, अजितदादांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होतं आहे. या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दादा मी तुम्हाला, मुख्यमंत्र्यांना आणि शिंदेसाहेबांना शब्द देतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये हे स्किल सेंटर 1 वर्षामध्ये उद्घाटनाला तयार होईल आणि त्याचं उद्घाटन देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या दिमागदार पद्धतीने करू. आज रत्नागिरीमध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत. रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे कदाचित काही गोष्टी आपल्याला अस्ताव्यस्त दिसत आहेत, परंतु मला खात्री आहे 1 वर्षानंतर दादा पुन्हा ज्यावेळी तुम्ही रत्नागिरी दौरा कराल त्यावेळी महाराष्ट्रातलं एक सगळ्यात सुंदर शहर म्हणून रत्नागिरी शहर आपल्याला बघायला मिळेल. एवढ्या पद्धतीचा निधी आपण सगळ्यांनी मिळून रत्नागिरी शहरासाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणूनच हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर व्हावा. ज्या विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगचं ज्ञान घेऊन स्किल शिकायचं आहे त्यांना देखील आता परदेशात जायची आवश्यकता नाही, त्यांना देखील रत्नागिरीमध्ये ते स्किल मिळू शकतं. या सगळ्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आज रत्नागिरीमध्ये उभा राहतोय. पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादांचं मनपूर्वक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आणि मला असं वाटतं की आजचा समारंभ बघितल्यानंतर दादा पुन्हा एकदा 2014च्या पूर्वीची आठवण दादांना देखील झाली असेल, गडकरी साहेबांना देखील झाली असेल आणि शेखर सरांना देखील झाली असेल. 2014च्या अगोदरची आठवण.
आणि म्हणून मला असं वाटतं की जरी काही राजकीय स्थित्यंतर झाली तरी देखील दादांनी रत्नागिरी जिल्ह्याला निधी देण्याचं काम काय थांबवलं नाही. आता आपल्याला आठवत असेल 26 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो आणि जिल्हा बँकेची निवडणूक सिंधुदुर्गमध्ये होती. तुम्ही रत्नागिरीमध्ये आला होता आणि 26 तारखेला तुमच्याकडे 260 कोटी रुपये आम्ही मागितले होते. ते 260 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या एका मोठ्या बंधाऱ्याला तुम्ही दिले होते. तो बंधारा देखील पर्यटनाच्या दृष्टीनं 6 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार होतोय आणि म्हणून विविध पद्धतीनं दिलेले पैसे निधी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा विनियोग आम्ही रत्नागिरीसाठी करतोय, रत्नागिरी जिल्ह्यासाठी करतोय. आज प्रशासकीय इमारती असतील, पोलिसांच्या इमारती असतील, पंचायत समितीच्या इमारती असतील, RTOच्या इमारती असतील, जिल्हा परिषदेच्या इमारती असतील, त्या सगळ्या इमारतींची कामं रत्नागिरीमध्ये सुरू आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं की 1 वर्षानंतर एक वेगळी रत्नागिरी महाराष्ट्रामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळेल. हा पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.